नाशिक जिल्ह्यातील पाचोर शिवारात असलेल्या आपल्या शेतीमध्ये जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून अवघ्या 10.5 महिन्यामध्ये निर्यातयोग्य उच्च गुणवत्तेची केळी बाग फुलवलेली आहे. उच्च शिक्षित पत्रकारिता आणि MBA झालेले विनोद दिलीपराव हुल्लाळे यांचं नाव आता आदरानं घेतलं जातं. आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ डॉक्टर KB पाटील यांच्या प्रेरणेने तसेच कृषी तज्ञ गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाने जैन पद्धती असलेल्या अल्ट्रा हाय डेन्सिटी ग्रँड 9 टिश्यू कल्चर केळी म्हणजे एकरी 1840 रोपे डिसेंबर मध्ये 2 एकर क्षेत्रात लावलेली आहेत. आज 11 नोव्हेंबरला ही केळी काढणीस आलेली आहे. यावर्षी केळी व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे केळीचे भाव कमी झालेले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केळी निर्यात करण्याचे त्यांनीही ठरवलेले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याची ही यशोगाथा. मला शेती याच्यातला काही अनुभव नव्हता. मी एक 3-4 वर्षापूर्वी जमीन घेतली होती लासलगाव पाचोर या ठिकाणी, आणि आई वडील इथं राहत आहेत माझे, फार्म हाऊस म्हणून आम्ही घेतले होते. आनंद घ्यायचा बुवा असा शेतीचा. तर काही नाही, ते पारंपरिक पिकं करत होते, मका करत होते, कांदे लावत होते. मग आम्ही जैन टिश्यू कल्चरकडे थोडं वळालो. आमचे मामा आहेत तिथं, तानाजी मामाजी आंधळे, आनंद पाईपवाले, त्यांनी केळी लावलेली होती. त्यांची केळी हार्वेस्टिंग वगैरे बघून माझ्या पण मनात आलं आपण लावावं. मग मी एकदा जैन हिल्सला भेट दिली, आणि महोत्सव चालू होता नेमकेच त्यावेळेस आम्ही गेलो. त्यावेळेस तिथं आम्हाला भरपूर काही ओळखी झाला. KB पाटील सर भेटले, गोविंद पाटील साहेब भेटले, आमच्या एरियाचे ॲग्रोनॉमिस्ट हर्षलजी काले हे पण भेटले. यांनी चांगला आम्हाला तिथं प्रतिसाद दिला, आणि चांगली या प्रकारे कशी केळी पिकवावी याचं ज्ञान मला त्यांनी तिथं दिलं. मग मी रोपं बुक केली G9 या व्हरायटीची. किशोर कुलकर्णी नाव आहे त्यांचं. त्यांनी आम्हाला तिथनं रोपं अवेलेबल करून दिली आमचे आनंद हार्डवेअर यांच्या डिस्ट्रीब्युटर थ्रू, आणि KB पाटील सरांना सांगून थोडा तात्काळ लवकर आम्हाला ती पाठवली त्यांनी. 17 डिसेंबर 2024 रोजी आम्ही ही लागवड केली. गोविंद पाटील साहेब यांनी आम्हाला एक नवीनच उपक्रम दिला होता की झिगझॅग पद्धतीने आपण केळी लावूया, काहीतरी वेगळं करायचं होतं आपल्याला. मग आम्ही 2 एकरमध्ये केळी लावण्याचं ठरवलं. एकरी 1836 झाडं बसवली, 8x3 अशी लागवड केली आम्ही. आणि मला असं वाटलं हे हा जो प्रयोग करणारे नाशिक जिल्ह्यातले मी पहिलेच शेतकरी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मी हा प्रयोग पहिल्यांदाच केला. झिगझॅग पद्धतीने केळी लावली, टिश्यू कल्चर रोपं घेतली, आणि मल्चिंग पेपरवर आपण लावलेलं तुम्ही बघू शकता मित्रांनो. कशा प्रकारे आपण अंतर एकदम व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. बेड 4 फुटाची बेड केलेली आहेत. मधलं अंतर आहे 4 फूट ठेवलेलं आहे आपण, 4 ते 5 फूट. आजच्या स्टेजला आपला प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आहे, आणि खूप सुंदर छान असा प्लॉट आपण बनवला आहे. प्रत्येकी झाडाचं रास एका घोड्याची सरासरी 25च्या प्लस राहील, 25 ते 30च्या दरम्यान राहील, असं आम्ही गृहीत धरून तशा प्रकारे आपण झिगझॅग पद्धतीमध्ये सक्सेसफुल प्लॉट केला आहे. आणि एकरी आम्ही 45 ते 50 टनापर्यंत जाऊ असं गृहीत धरलं आहे, आणि होणारच 100%. मल्चिंग लावल्यामुळे आपल्या याच्यात काही तण झाला नाही. कशाही प्रकारचं गवत वगैरे तुम्ही बघू शकता आलं नाहीये. आणि जे आपण फर्टिगेशन करत होतो दर 4 दिवसाला केळीला, ते फर्टिगेशनचा पुरेपूर फायदा झाडांनीच घेतला. त्यामुळे बुंदा हा चांगल्या प्रकारे बनला, आणि झाडाची ग्रोथ झाली लवकर. आणि आता जे डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबर मध्ये थंडी पडते, -डिग्री जे जातं तापमान आपलं, त्यापासून सुद्धा संरक्षण होत आहे. जे केळीला रेड रश येतो तो सुद्धा थांबवण्यात मल्चिंग चांगला उपयोग करतोय.
आणि चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग घ्यावा, जेणेकरून तो टिकतो चांगल्या प्रकारे. बरं. मागे 1 पिल्लू निघलेलं आहे बघा तुम्ही, हे बघा. तर हे बाकीचे पिल्लं जे जुने होती, ते जुने पिल्लं कट केलेले ते नाही धरले, जे नवीन पिल्लू आलेले आहे तेच आपण धरणे. तलवारी सारखं असं येतं ते पहिले छोटा असताना याप्रमाणे. बाकी कट करून 1 पिल्लू आपण आता धरलंय, कारण आपला प्लॉट आता हार्वेस्टिंग स्टेजला आहे, त्यामुळे हे पिल्लू धरलंय आपण. जे झाडापासून जास्त लांब अंतरावर पिल्लू येतं नवीन, तेच धरावे ते चांगलं. शक्यतो. आणि नवीन जे पहिले कट केलेले ते धरू नये. जवळ असलेलं हो. धरून. आणि म्हणून शेतकरी मित्रांनी आधुनिक पद्धतीने अवलंबावे, मल्चिंग टाकावे, स्कर्टिंग बॅग लावावी आणि झिगझॅग पद्धतीकडे थोडं वळावं. म्हणजे आपल्या प्लॉटवर एकरी जे आपण उत्पन्न काढतोय ते चांगल्या प्रमाणात कसं जास्त ऍव्हरेज काढू. जरी आपल्या केळीला भाव कमी भेटला तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो यामध्ये. तेच फर्टिगेशन तेवढंच याच्यात झाडं जर जास्त बसवली आपण तर चांगल्या प्रमाणात उत्पन्न आल्यामुळे आपलं जे ऍव्हरेज आहे ऍव्हरेजमुळे आपण मेंटेन होऊन जातो. हा आपण एक्सपोर्ट स्वरूपाचा प्लॉट तयार केला आहे. यामध्ये जेव्हा केळी फ्लावरिंग झाली त्यावेळेला आपण त्याचे केळ्याच्या खाली जे फ्लोरेट्स येतात ते फ्लोरेट्स काढलेले आहेत. 3 ते 4 फवारणी केलेल्या आहेत. फवारणी केल्यानंतर स्कर्टिंग बॅग लावली आहे आणि अतिशय म्हणजे आपण म्हणतो अगदी पोपट कलर म्हणजे गर्द हिरवा कलर एक्सपोर्ट साठी लागतो. आणि तसेच या प्लॉट मध्ये असं पाहण्यास मिळालं की याच्यात चिलिंग सुद्धा नाहीये, चिलिंग फ्री. ज्या वेळेला आपण स्कर्टिंग बॅग लावतो त्यावेळेला केळीमध्ये चकाकी तयार होते. आणि एक्सपोर्टर तसेच स्कर्टिंग बॅगचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे थंडीपासून रक्षण करणे. दुसरं म्हणजे रस शोषणाऱ्या किडींपासून जसे थ्रिप्स असतील, माइट्स असतील याच्यापासून बचाव होतो आणि केळीला कुठेही ब्रुझिंग होत नाही. आणि केळी अतिशय देखणी, कधी कधी असं वाटते की ही केळी बुवा प्लास्टिकची आहे काय असं आपल्याला जाणवतं. आणि एक्सपोर्टरची जास्त त्यांच्याकडे ओढ असते. जिथे स्कर्टिंग बॅग, फ्लोरेट काढलेले असतील किंवा फ्लावरिंग झालेल्या प्लॉटला स्प्रेइंग व्यवस्थित झाले असेल तर एक्सपोर्टर त्या प्लॉटला पहिली पसंत देतात. तसंही जैनची केळी म्हटली म्हणजे एक्सपोर्टरांची पहिली पसंत आहेच. परंतु अतिशय चांगल्या वृत्ती विनोद भाऊंनी जे केलेलं आहे त्यांच्या हिमतीला खरंच दाद दिली पाहिजे. अलीकडे केळीचे जे रेट्स आहेत ते खूपच कमी झालेत, तरी सुद्धा शेतकरी डगमगलेला नाहीये. शेतकरी म्हणतो की मला उत्पन्न कसं मिळेल. जरी तुम्ही विचार केला आजचे रेट 8 आणि 10 रुपयाला असताना जर 50 टन केळी निघत असेल तरी शेतकऱ्याला 5 लाखापर्यंतचं उत्पन्न सहज गाठता येतं. जर केळीचा भाव वाढला तर कदाचित 10 ते 12 लाखाची एकरी केळी होऊ शकते. धन्यवाद. माझं नाव अमोल अरुण पाटील. मी ॲग्रोया एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचा को फाउंडर आहे आणि आता आम्ही सध्या एक्सपोर्टमध्ये उतरलो आहोत. तर आमचे प्रॉडक्ट्स ॲक्च्युली आम्ही एक्सपोर्ट करतो आहे ग्रेप्स, टमॅटो, ग्रीन चिली या पण एक्सपोर्टला लागलेलो आहोत याच्यामध्ये. पण आता हे आहे की आम्ही आता केळी पण एक्सपोर्ट करतोय, कारण की आता शेतकऱ्यांच्या केळीच्या याच्यातला दृष्टिकोन बघता आता सध्या मंदीची वाटचाल चालू आहे. तर मंदीच्या वाटचालीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा म्हणून आपण स्वतः आणि शेतकरी सुद्धा त्यांच्या म्हणजे आम्ही आणि शेतकरी मिळून आम्ही दोघं मिळून एक्सपोर्ट करत आहोत. त्याच्यातून आता एक्सपोर्ट माध्यमातून आम्हाला आता बघूया किती पद्धतीने आम्हाला आमचा नफा होतो. आपण नाही का प्रत्येक ठिकाणी आपण एक्सपोर्टला सुरुवात करतोय, म्हणून आज मी आता नाशिकमधून सुरुवात करतो आहे. नाशिकमधून फर्स्ट टाइम आम्ही केळी हे उत्पादन घेत आहोत. इतक्या दिवस आम्ही सोलापूर, जळगाव या ठिकाणीच आतापर्यंत केळी होतात, पण आज पहिल्यांदा आपण नाशिकमधून सुद्धा केळीला किती डिमांड आपण करणार आहोत हे आपण आता सुरुवात करूया. याच्या संदर्भात आपली चाचपणी झाली. सगळे केळी तज्ज्ञ येऊन त्यांनी बघितलं सुद्धा की कुठल्या पद्धतीची क्वालिटी बनवलेली आहेत. आणि ह्या केळीला ऍक्च्युली बघायला गेलं तर सोलापूर आणि जळगावपेक्षाही चांगल्या प्रतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता आपण स्टार्ट तर करूया नाशिकमधूनच, बघूया कशा पद्धतीने आपण यशस्वी होतोय. आणि याच्यामध्ये काय होईल की याच्यामधून शेतकऱ्यांना एक स्वावलंबी बनायची स्वावलंबी बनतील ऍक्च्युली.
की बघूया की कशा पद्धतीनं ते स्वतः एक्सपोर्टमध्ये उतरू शकतात. आपण त्यांना त्याच पद्धतीनं बघणार आहोत की ते स्वतः सुद्धा एक्सपोर्टमध्ये उतरले पाहिजे, कारण की आजकाल एजंट्स लोक, व्यापारी लोक हे येऊन आपल्या केळीला थोडं मोनोपॉली करून थोडे कमी रेटमध्ये हे करतायत. सध्या तीच तर परिस्थिती. सध्या तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आता शेतकरी आणि आम्ही म्हणजे ॲग्रोया एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मिळून आम्ही दोघं मिळून एक्सपोर्ट करणार आहोत आणि ह्या दोघं एक्सपोर्ट करून बघूया कशा पद्धतीने आम्ही यशस्वी होतोय. कारण की आता बाहेर तर आपल्याला कळत आहे, आम्ही एक्सपोर्टर आहोत म्हणून आम्हाला माहिती आहे की बाहेर अफगाणिस्तान, इराण, दुबई ह्या इकडे केळीला किती डिमांड आहे आणि किती पद्धतीने त्यांचे रेट्स मिळतात हे आम्हाला माहित आहे. म्हणूनच आता आम्ही नाही का शेतकरी आणि आम्ही दोघे मिळून आम्ही ही गोष्ट आता आम्ही करणार आहोत, एक्सपोर्टला प्राधान्य देणार आहोत.